सगळीकडे आज पोळ्याचा सण साजरा होत आहे। काही ठिकाणी ओल्या दुष्काळाचं सावट पण पाहायला मिळतंय। मात्र अशा पवित्र सणाच्या पूर्वसंध्येलाच जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा एक आमदार त्या ठिकाणी करतोय। काल सुद्धा नगरमध्ये ज्या प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य झालं त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुत्सित विचाराच्या लोकांचं हिंसेचं कधी समर्थन करत नाही। आमच्या पक्षाला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि ती विचारधारा जोपासण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय। वारकरी संप्रदायाचा या महाराष्ट्राला मोठा वारसा आहे। तुकोबारायांची पालखी अनगडशा बाबांच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी आरती होते, ही महाराष्ट्राची परंपरा। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। मालोजी राजेंनी श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबा यांना वर्षासन सुरू केलं होतं। तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक अभंग अल्लावर आढळतात। हजरत मोहम्मद पैगंबरावर स्वतः महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुतळा दिलेला आहे। मात्र जाणीवपूर्वक हिंदूंच्या सर्वसाधारण मुलांना भडकावून जाणीवपूर्वक मुस्लिमांच्या विरुद्ध पेटवण्याचं काम राणे अँड कंपनी करत आहे। अशा लोकांना रानातच पाठवलं पाहिजे। ज्या प्रकारे असं वाचाळवीर महाराष्ट्रभर जर जातीय दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी विचारधारा कधी खपवून घेणार नाही। त्यामुळे राणेंनी स्वतःला आवरावं आणि आमची माननीय गृहमंत्र्यांना पण विनंती आहे की याच्यावर तुम्ही काही लक्ष ठेवणार आहात की नाही। ज्याप्रमाणे सुसाट हा गडी बोलत सुटला आहे, हा कोणाच्या जोरावर बोलतोय याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे आणि असे सामाजिक तेढ निर्माण करणारा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।